पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रतर्फा पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची लवकरच दुसरी लिस्ट या ठिकाणी येत आहे। तर कधीपर्यंत हे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट येणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे, तर याबद्दल बोलणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झाल्यावर आपल्याला कसं काय माहित पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कट-ऑफ किती जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा, तर नगर झाला, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ ईस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट-ऑफ किती जाणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा यापैकी कट-ऑफ कमी जाणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि जास्त कट-ऑफ कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। किती पर्सेंटेज तुम्हाला असले पाहिजे जेणेकरून आपलं दुसऱ्या लिस्टमध्ये आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे, तर आजचा जी तारीख आहे तर 18 एप्रिल आजची तारीख आणि आजचा शुक्रवार आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 5 वाजताच्या नंतर तुम्हाला हे दुसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटू शकते। हे जे जवळपास 70% चान्सेस या ठिकाणी आहे की आज या ठिकाणी लिस्ट लागणार आहे म्हणून। आणि आज जर हे लिस्ट लागलेली तर 19 तारखेला शनिवारी जे विद्यार्थी मित्रांनो नक्की हे लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर ह्या 1-2 दिवसामध्ये जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। आणि शनिवारी जर लागली नाही तर मग डायरेक्ट सोमवारी आपली जे विद्यार्थी मित्रांनो 100% त्या ठिकाणी सोमवारी लागण्याची दाट शक्यता आहे। तर ह्या 3 दिवसाच्या अंदर या ठिकाणी दुसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। आणि पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा दुसरी लिस्ट लागणार आहे तर ते संपूर्ण लिस्टची जी PDF आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलवर मी ते टाकणार आहे, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनची। आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा ते टाकणार आहे। तर ज्यांनी सुद्धा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन तुम्ही करून घ्या, ठीक आहे। तर पहा, आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक मध्ये आता ज्या पण विद्यार्थ्यांचा दुसऱ्या लिस्ट मध्ये सिलेक्शन होणार आहे तर तुम्हाला कसं काय कळणार आहे की बा आपलं यामध्ये सिलेक्शन झालं की नाही झालं म्हणून, ठीक आहे। तर तुमचं जर या भरतीमध्ये लिस्ट मध्ये नाव आलं तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंटच्या कडून जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरला होता त्यावेळेस ईमेल जे दिली होती त्या ईमेलवर आपल्याला मेल येते की ह्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे, ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आणि आपल्याला मेल येते त्या ठिकाणी की ह्या तारखेला यायचं आहे बा, जे पण त्यांनी तारीख ठरवली ते। आणि ते कार्यालय सुद्धा सांगते की कोणत्या जिल्ह्यामध्ये यायचं, आपल्याला कोणत्या ठिकाणी यायचं, सकाळी किती वाजता यायचं, तर सर्व ते मेलमध्ये असते। आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर अशी प्रोसेस आहे आणि 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होते। आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलवर सुद्धा टेक्स्ट मेसेज येते जेव्हा आपण या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरला होता, फॉर्म भरताना जो पण नंबर दिला होता तर त्या नंबरवर आपल्याला टेक्स्ट मेसेज येते GDSच्या डिपार्टमेंट कडून की ह्या तारखेला ह्या वेळेवर आपल्याला हजर राहायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक मध्ये। आणि त्यानंतर आपल्याला जे कॉल लेटर येते आणि कॉल लेटर आल्यानंतर आपल्याला ट्रेनिंगला जावं लागतं आणि ट्रेनिंग सुद्धा तशीच राहते जे पोस्ट ऑफिस ज्युडिस मध्ये काम करावं लागते तसं, ठीक आहे। तर एकदम शाईट ड्यूटी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची बसल्या तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत, 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे। तर दुसरी जी लिस्ट लागणार आहे तर यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील काही डिव्हिजन मध्ये सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगू राहिलो की बा सर्व डिव्हिजनचा ज्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% सर्व डिव्हिजनचा एवढा कट-ऑफ जाणार आहे असं मी तुम्हाला सांगत नाही। पण काही डिव्हिजन असे आहे की त्या ठिकाणी कट-ऑफ कमी जाणार आहे, काही असे डिव्हिजन असते की त्या ठिकाणी कमी अर्ज त्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी जे मुलांचा त्या ठिकाणी कमी पर्सेंटेजवर सिलेक्शन होते। म्हणजे सांगायचं एवढंच या ठिकाणी की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कट-ऑफ त्या ठिकाणी कमी जाणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा राहते त्या ठिकाणी सुद्धा कट-ऑफ कमी लागते, लक्षात ठेवा। आता चंद्रपूर डिव्हिजनचं जे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जास्त जागा आहे तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म सुद्धा जास्त आले आहे,
फॉर्म जरी जास्त आले तरी सुद्धा कट ऑफ कमी लागत असते। बाकीच्या डिव्हिजनपेक्षा तुम्ही पाहता चंद्रपूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा कमी जातो आणि गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाण्याची शक्यता आहे जर ह्या वर्षी, कारण की त्या ठिकाणी कॅटेगरीच्या जास्त जागा नव्हत्या, फक्त 1 ते 2 जागा कॅटेगरीच्या होत्या, त्यामुळे भरपूर मुलांनी गोवा डिव्हिजनला फॉर्म भरला नसेल आणि त्याचबरोबर भरपूर मुलांना परवडत सुद्धा नाही गोवा डिव्हिजनला। तर ह्या ठिकाणी काही चान्सेस आहे की ज्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सहसा जर पाहिलं तर कट ऑफ दुसऱ्या लिस्टचा जास्त जाणार आहे, कारण की आपण कालचा आणि परवाचा जो व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये तुम्ही कमेंट पहा पोरांची की मुलांना 91, 91, 92, 92, 93, 94 अशा प्रकारे पर्सेंटेज मुलांना आहे, असे भरपूर कमेंट त्या ठिकाणी मला पाहायला भेटले आणि ते लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो। तर तुम्ही इथून बघू शकता की त्यामध्ये किती मुलांना त्या ठिकाणी आपापल्या डिव्हिजनमध्ये किती पर्सेंटेज वाले मुलं आहेत, तर हे तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे। मुलांनी सर्व डिव्हिजनचे त्या ठिकाणी कमेंट केलेले आहेत। आता कट ऑफ किती या ठिकाणी जाणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तुम्ही एससी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 94 वर कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे या डिव्हिजनचा, आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 92 वर सुद्धा आपलं सिलेक्शन होणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 85 पर्यंत सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकते, एवढा कट ऑफ या ठिकाणी या डिव्हिजनचा जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तुम्ही जर एससी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी ह्या कॅटेगरीचे असाल तर 93 ते 94% असेल तर एवढा कट ऑफ या डिव्हिजनचा जाणार आहे। आणि तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 91-92% असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 पर्यंत ते 88 पर्यंत आपला या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचे जर असाल तर 93% वर कट ऑफ या डिव्हिजनचा जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 92% वर कट ऑफ जाणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 86 ते 90च्या आसपास कट ऑफ या डिव्हिजनचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, सांगली डिव्हिजन, सातारा, श्रीरामपूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ ह्या डिव्हिजनचे जर तुम्ही असाल एससी ओबीसी ओपन, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरी ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे तर या ठिकाणचा जो कट ऑफ आहे 93 ते 94च्या आसपास कट ऑफ जाणार आहे। एसटी कॅटेगरीचा 92-93 पर्यंत जाणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 90 पर्यंत ते 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे आता सर्वात कमी जो कट ऑफ कमी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, रायगड डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा कमी जाणार आहे। तर पहा एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर तुम्हाला 91 ते 92% असेल तर एवढाच कट ऑफ जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 90% एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 70च्या वरती सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, 80च्या वरती सुद्धा सिलेक्शन होऊ शकते। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय